ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वंदिती दोष जाती. हो का दुराचारे विषया साक्ता, संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वंदिती दोष जाती. अखंडित नामा त्यांचा वास पाहे, अखंडित नामा त्यांचा वास पाहे. निशिदिनी ध्यावे संत संगती, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वंदिती दोष जाती. विठ्ठल 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 विठ्ठल. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वंदिती दोष जाती. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची या, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. महायोग पीठे तटे भीमारथ्यम, वरम कुंडलिकाय दातो मुनिंद्रे. समागत्य तिष्ठन् तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. करू प्रथमा नमान दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू.
बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता आता नमोरंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा प्रिया माझे दंडवत ऐसे नमन करून या सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आदमापूरच्या देवराया आदमापूरच्या देवराया आदमापूरच्या देवराया आदमापूरच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 विठ्ठल 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वंदिती दोष जाती पांडुरंगरायाचे लाडके भक्त की ज्यांच्या हातून भगवंताने नैवेद्य खावा अहो ज्यांच्या कीर्तनात भगवंताने ताल धरून नाचावं नाचता नाचता देवाचा पितांबर गळावा हो एवढा मोठा ज्यांचा अधिकार आहे ज्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार पंजाब पर्यंत नेऊन पोहोचवला असे माझ्या पांडुरंगरायाचे एकनिष्ठ लाडके भक्त नामदेवराय त्यांचा हा 4 चरणाचा संत लीला प्रगट करणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल 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 या अभंगातून नामदेव महाराज सांगतात की संत हे साक्षात परब्रह्माचे मूर्तिमंत रूप आहेत आणि ते या लोकांचा दीन जनांचा उद्धार करण्याकरता या पृथ्वीवरती अवतार घेतात असं महाराज या अभंगातून तुम्हा आम्हाला नमूद करतात विठ्ठल 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 आज या ठिकाणी येण्याचा योग म्हणजे आता ऐका कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पासा परिहार देणं अत्यंत अगत्य असतं ते असं संत सद्गुरू बाळूमामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं हे धानोर गाव या ठिकाणी आज मामा आलेत गेले 5 वर्ष झालं या ठिकाणी मामा आलेत त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे धानोरे गाव आणि या धानोरे गावामध्ये आज बाळूमामांचा भंडारा उत्सव एवढा थाटात एवढा मोठा साजरी होतोय का कारण तुम्ही या धानोरकरांची भक्ती मामावाई ऐका मामांचा शब्द आहे अरे जिथं गावात माझी भक्ती चालू आहे ज्या
गावात माझी भक्ती चालू आहे त्या लोकांना माझ्याकडे आदमापूरला यायची गरज नाही. काही सांगितलंय मामांनी, माझ्याकडे आदमापूरला यायची गरज नाही. तुमची भक्ती जर खरी असेल तर तो आदमापूरचा भगवंत चालून तुमच्या गावात आल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद माझ्या मामांची. आज खरंच तुमच्या सगळ्यांची भक्ती आहे म्हणून आज मामा इथं आलेत. साक्षात मामा या धानोर गावामध्ये आलेत. की गावातील भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ असतील, आमची भक्ती वेदांत इंटरनॅशनल वारकरी गुरुकुलमधील सर्वच गुणवान विद्यार्थी, मला घडवणारे, शिकवणारे, आज तुमच्यासमोर मला उभा करणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण रामराजे महाराज राजे भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना सुद्धा प्रणाम. या ठिकाणी माझ्या पप्पांचा सर्व मित्रपरिवार असतील, माझे आईवडील असतील, सर्व धानोरकर, सर्व बाळूमामा भक्त असतील. वेळेच्या अभावे सर्वांचं नाव घेणं शक्य नाही बरं. सर्व बाळूमामा भक्त असतील, सर्वांच्या चरणी, मामांच्या चरणी नतमस्तक. सांशीची दादा तुमच्या चरणी नतमस्तक. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता आपण अभंगाचा सरळ भावार्थ पाहूया. नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, संत हे परमेश्वराचे मूर्तिमंत रूप आहेत. ते दीन जनांचा, दुबळ्या, पीडित, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वीवरती अवतार घेतात. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धराया आले दीन जना. अहो साक्षात ब्रह्म विष्णू महेश यांसारख्या देवांना संतांच्या चरणाची धूळ वंदनीय असते. मग त्या संतांचं, त्या देवांचं महिला मंडळ ऐका, तुम्ही आम्ही नुसतं ओटात नाव जरी घेतलं ना तर आपले दोष जातात. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वंदिती दोष जाती. संतांच्या मुखात नेहमी भगवंताच्या नामाचा वास असतो. त्यांच्या नामस्मरणामुळे आपण जे पाप करतो ना, दिवसभर करतो ना, ऐका धानोरकर, पाप करतो का नाही आपण? शेजारच्याला शिवे देतो का नाही? देतो का नाही? इकडं बांध करतो का नाही? हे जे आपण पाप करतो का नाही, हे पाप संतांचं नाव घेतल्याने नाहीस होतं. हो का दुराचारे विषय सक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. अनेकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, संत हे साक्षात त्या भगवंताचे मूर्तिमंत रूप असतात. ते येतात, तुमचा आमचा उद्धार करतात आणि निघून जातात. पण त्यांची संगत मला आयुष्यभर लाभावं असं नामदेव महाराज सांगतात. अखंडित नामा त्यांचा वास पाहे, निशिदिनी ध्यावे सतसंगती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वंदिती दोष जाती. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सगळ्यांनी कीर्तन लक्ष देऊन ऐकायचं बरं का. कसं ऐकायचं मावशी? कसं ऐकायचं? लक्ष देऊन ऐकायचं. कसं ऐकायचं? लक्ष देऊ. सगळ्यांनी ताट बस एकदम फ्रेश मध्ये. बघा कसं आता, कसं बघा फ्रेश मध्ये एकदम बसायचं. कारण आपल्याकडे वेळ थोडा राहिलेला आहे, वेळ आपल्याकडं. त्यामुळं हातानं टाळी, मुखानं नाम, हेच मोजक्या वेळेत तुमच्याकडं काम. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही कीर्तन लक्ष देऊन ऐका, काही करू नका, फक्त कीर्तन लक्ष देऊन ऐका. हे सांगतात ज्ञानदेव, तुम्ही आहे ब्रह्मदेव. चांगल्या कामाला आडवं चालतात ते चांगदेव, आणि चांगल्या कामाला चांगलं ते ज्ञानदेव. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. त्यामुळे कीर्तन कसं ताट बसून नीट लक्ष देऊन ऐकायचं बरं का. आता एक जण असं कीर्तनाला बसला होता, त्याला म्हणलं ताट बस. ते काय ताटाचं बसना. म्हणलं बाबा काय झालंय? म्हणलं कर्ज झालंय. मग काय आता आम्ही फेडावं का? फेडावं का आम्ही कर्ज? उद्या कर्ज फिटलं तर फिटलं, नाही तर पोरग फेडल कर्ज. ती हाय मर्द. फिटलं तर फिटलं कर्ज, नाही तर भरायचा फॉर्म, काढायचं कर्ज. पण कीर्तनात ताट बसायचं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगातून नामदेव महाराज सांगतात की ज्या वेळेस पृथ्वीवरती अधर्म वाढतो, बाबा ऐका, ज्या वेळेस पृथ्वीवरती अधर्म वाढतो त्यावेळेस संत अवतार घेतात. संत अवतार घेतात का? या धर्माचं रक्षण करायला. ज्यावेळेस पृथ्वीवर धर्म वाढतो, धर्माचे रक्षण, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, किंवा धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन. असंच ऐका, 18व्या शतकात पृथ्वीवर धर्म वाढला. मग त्या जगाच्या मालकाला, जगाच्या चालकाला, देवादी देवाला प्रश्न पडला, बाबा या विश्वामध्ये आता अधर्म वाढत चाललाय, हे जग वाईट मार्गाने चाललंय, हे जग भरकटणाऱ्या मार्गाने चाललंय. या भरकटणाऱ्या जगाला
कुठंतरी का होईना पण काका चांगला मार्ग दाखवण्याची गरज आहे. म्हणून भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. पण संत किंवा देव किंवा अधिकारी व्यक्ती, पुण्यवान व्यक्ती, अधिकारी व्यक्ती, वारकरी क्षेत्रातले पुण्यवान व्यक्ती आई वडिलाच्या पोटी जन्माला येण्याकरता अगोदर आई वडिलांची पुण्याई लागते. धन्य माता पिता दयाची या, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही रानात, आता सर्व शेतकरी आहात, तुम्ही आधी रानात बी जर चांगलं पेरलं तर पीक चांगलं येतं. येतं का नाही धानोरकर? बोला, येतं का नाही? बी चांगलं पेरलं, मका जर तुम्ही चांगली पेरली तर कशी येते मका? मुरघास कराय कशी येते? चांगली येते का नाही? तसं बी चांगलं पेरलं तर पीक चांगलं येतं. तसं अगोदर आई वडील पुण्यवान असतील तर संत पोटी जन्माला येतात. काय? संत पोटी जन्माला येतात. आणि देव हे संताचं रूप घेऊन माणसाच्या पोटी जन्माला येत असतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुम्ही कुठलाही संत घ्या, ते अवतार कोणाचे आहेत? देवाचा अवतार आहेत. देवाचा अवतार घेऊन या विश्वामध्ये जन्माला आले. पण ज्यावेळेस मामा या विश्वामध्ये जन्मला आले, कोण? मामा ज्यावेळेस या विश्वामध्ये जन्माला आले, संत ज्या वेळेस या विश्वामध्ये जन्माला आले, ऐका, माणूस म्हणून जन्माला आले, पण ते माणूस होते. ठपटकत चला, माणूस होते पण माणूस नव्हते. काय म्हणलं मी? संत म्हणजे मामा या विश्वामध्ये आल्यानंतर माणूस होते पण माणूस नव्हते. कसं काय म्हणता महाराज? ऐका, संत नव्हती जगी माणसाच्या सारखे. दिसाय माणूस होते पण त्यांचं राहणं सुद्धा इथलं नव्हतं आणि ती इथले नव्हतेच. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आड रानाने पुढत चाललेला जगाचा रास साधू संतांना पावत नव्हता. त्याकरता त्यांनी अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. मग 18व्या शतकात पृथ्वीवरती अधर्म वाढला. मग त्या भगवान शंकराने विचार केला, आता अवतार धारण करण्याची गरज आहे. बाबा ऐकताय ना? लक्ष देऊन ऐका. 18व्या शतकात अधर्म वाढला. मग त्या भगवंताने विचार केला, आता अवतार घ्यायचा. पण अवतार घेण्याकरता मी तुम्हाला काय म्हणलं? बी चांगलं असेल तर पीक चांगलं येतं. मग भगवंताला अवतार घ्यायचा आहे. पण संत म्हणून या पृथ्वीवरती तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी पृथ्वीवरती जन्म घ्यायचा म्हणल्यावर जन्म माणसाच्या पोटी घ्यावा लागतो. बाबा काय म्हणला आजी? जन्म माणसाच्या पोटी घ्यावा लागतो. मग माणसे एवढी पुण्यवान कोण की ज्यांच्या पोटी मी अवतार घ्यावा असा विचार भगवान शंकरांनी केला. आणि मग भगवान शंकराने कूस निवडली. अक्कोळगावच्या मायप्पा आणि सुंदरा मातेची कूस भगवान शंकरांनी निवडली. ऐका, आता तुम्ही मला आडवं लावचाल. तुम्ही म्हणचाल महाराज तुम्हीच म्हणता अगोदर बी चांगलं असेल तर पीक चांगलं येतं, अगोदर आई वडील पुण्यवान असतील तर संत पोटे जन्माला येतात. मग आम्हाला सांगा, बाळूमामांचे आई वडील तर शेतकरीच होते. त्यांची पुण्याई काय होती की साक्षात भगवंताने त्यांच्या पोटी अवतार घ्यावा. तर ऐका, सुंदरा माता आणि मायप्पा ही पंढरीच्या पांडुरंगाची मनोभावे सेवा करायची. आणि माहेरचा देव आप्पाची वाडीमधील हलसिद्धनाथाला माझ्या सुंदरा माता आहे ना मनोभावे पूजायच्या महिला मंडळ. एक दिवस त्या हलसिद्धनाथाच्या पुढे जाऊन उभा राहिल्या आणि प्रार्थना केली, हे देवा, हे हलसिद्धनाथा, ऐक भगवंता, मी लहानाची मोठी झाली तुझ्या दरबारात खेळत खेळत खेळत, मी लहानाची मोठी झाली तुझ्या दरबारात खेळत खेळत खेळत, पण आतापर्यंत तुला काहीच मागितलं नाही. काय? आतापर्यंत काहीच मागितलं नाही. ऐक देवा, हे भगवंता, हे हलसिद्धनाथा, ऐक, आता माझी एक इच्छा आहे, माझ्या पोटी असा पुत्र दे, असा पुत्र दे की तो पुत्र अख्ख्या जगाचं कल्याण करेल. असं वरदान सुंदरा मातेनं मागितलं. असं वरदान, असं ब्रीद सुंदरा मातेनं मागितलं. आणि त्याच ब्रीदाग्रस्त सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची आणि 4:22 भक्त काय वारी आला आणि या जगाचं कल्याण करण्यासाठी माझ्या मामांनी अवतार घेतला. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावाने सुस्वागतम. टाळी टाळी. हो, जगाच्या मालकाचा जन्म झालाय, सगळ्यांनी टाळी वाजवायची. सुस्वागतम मामा, सुस्वागतम
1892 सालामध्ये लक्ष द्या. जगाचा मालकाचा आदमापूरच्या राजाचा अवतार झाला. या जगाच्या कल्याणाकरता अवतार घेतला सन 1892 सालामध्ये. ऐका महिला मंडळ, 3 ऑक्टोबर वार सोमवार. का सोमवार? कारण अवतार भगवान शंकराचे आहेत. आणि भगवान शंकराचा वार कुठला कुठला मोठ्यानं बोला. हा आता कसं वार सोमवार. तिथी द्वादशीची 4:23 ब्रह्ममूर्ती संत म्हणजे मामांनी अवतार घेतला. अभंगाचं प्रथम चरण. ब्रह्ममूर्ती जागी अवताराले. ब्रह्ममूर्ती संत जागी अवताराले. ब्रह्ममूर्ती संत जागी अवताराले. ब्रह्ममूर्ती संत जागी अवताराले. ब्रह्ममूर्ती संत जागी अवताराले. उद्धारायाले देना जाना. उद्धारायाले देना जाना. उद्धारायाले देना जाना. उद्धारायाले देना जाना. ब्रह्मादिपदांचे वंदनी पायवानी. ब्रह्मादिपदांचे वंदनी पायवानी. वंदिती पायवानी. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दिनाजना. नाथ महाराज सांगतात जगाच्या मालकाचा जन्म झाला तुमच्या आमचा उद्धारा करता. तुम्ही म्हणसाल महाराज आता अभंग नामदेव महाराजांचा घेतला आणि मामांचं चरित्र सांगताय. अहो सगळे संत एकच आहेत. तुम्हाला वाटत असेल मामांनी सांगितलं. ऐका, तुम्हाला वाटत असेल अरे ते पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा बाळू मामा वेगळा आहे तर तसं नवं. अरे तुम्हाला वाटत असेल तो काशीचा काशी विशेषण बाळू मामा वेगळा आहे तर तसं नवं. तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा कृष्ण आणि बाळू मामा वेगळा आहे तर तसं नवं. अरे तो विठेवर कटेवरचा हात ठेवून उभा आहे ना तो पांडुरंग मीच आहे. काशी मधला काशी विश्वेश्वर तोही मीच आहे. वृंदावन मधला कृष्ण तोही मीच आहे. फक्त आम्ही वेगवेगळ्या काळामध्ये वेगळं वेगळं अवतार घेतलं ते या जगाचं कल्याण करण्यासाठी, माझा आणि तुमचा उद्धार करण्यासाठी. ऐका, आणि बाळू मामा या मृत्यू लोकात जन्माला आले. या कलियुगात हा बाळू मामांचा शेवटचा अवतार आहे बरं का. भगवान अवतार घेतला भगवंताने 4:23 तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी त्या पांडुरंगाने अवतार घेतला. पण ज्या वेळेस भगवान शंकर म्हणजे बाळू मामा आईच्या पोटात होते, महिला मंडळ ऐका आता, आईच्या पोटात होते त्यावेळेस आईला डोहाळे लागायचे. मला सांगा तुम्हाला डोहाळे लागतात ना मूल पोटात असताना? कशाचे डोहाळे लागतात? मला आंबट खावं वाटतंय, मला तिखट खावं वाटतंय, मला भिंतीवचा पापुरा खावं वाटतंय, मला लोणचंच खावं वाटतंय. वाटतं की नाही तुम्हाला असे डोहाळे लागतात? पण ऐका, माझ्या सुंदरामातीला काय डोहाळे लागायचे? ज्यावेळेस भगवान शंकर म्हणजे बाळू मामा पोटात होते ना त्यावेळेस ते हाक मारायच्या मायप्पांना. होय व मायप्पा धावत यायचे, म्हणायचे का ग बाई काही झालं? अहो मला की नाही डोहाळे लागलेत. म्हणे सांग तुला कशाचे डोहाळे लागलेत? अहो मला की नाही नंदीव बसायचंय. काय करायचंय? नंदीव बसायचंय. बरं ऐका, का नंदीव बसायचंय? तर पोटात कोण होते? भगवान शंकर. आणि भगवान शंकरांचं वाहन कोण आहे? नंदी. म्हणून मला काय करायचंय? नंदीव बसायचंय. परत दुसऱ्या दिवशी डोहाळे लागायचे, परत हाक मारायच्या होय व. काय म्हणायच्या? होय व. तवा बर का होय व. आता होय राहिलंय विठ्ठल. हाक मारायच्या होय व. माया पदा होते जीव आणि आल्यावर ना म्हणायचे का ग बाई आज का हाक मारली?
अहो मला की नाही आज दुसरे डोहायला लागलेत. म्हणे सांग सुंदरा काय इच्छा आहे तुझी, कशाचे डोहायला लागलेत. मग सुंदरा माता सांगायच्या अहो मला की नाही मला की नाही मला की नाही मला की नाही स्मशानात जायचंय. काय करायचंय? स्मशानात जायचंय. महिला मंडळ कोण जाईल का स्मशानात? स्मशान नाव जरी काढलं तरी अंगाव काटा येतोय हो. पण काय म्हणायच्या? स्मशानात जायचंय का? पोटात कोण होतं? भगवान शंकर. कोण होतं? मोठ्यानं बोला. कोण होतं? भगवान शंकर होते. आणि भगवान शंकर हा स्मशानाचा राजा आहे. ऐका, भगवान शंकर हा भूतांचा राजा आहे. नवे नवे तो महाकाल आहे आणि त्याचाच अवतार माझे बाळू मामा आहेत. म्हणे स्मशानात जायचे असे विचित्र विचित्र डोहाळे लागायचे. म्हणे स्मशानात जायचे असे डोहाळे लागायचे. परत बाळू मामा जन्मले आल्यानंतर मामांनी जन्मल्यापासून चमत्कारच करायला सुरुवात केली. काय म्हटले मी? जन्मल्यापासून चमत्कार करायला सुरुवात केली. ऐका, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे तरी सुद्धा मी सांगून जाईन. ऐका, मामांचा जर चमत्कार पाहिला गेलं, मामांचा जर महिमा पाहिला गेला तर जगाच्या पाठीवर सगळ्या संतांमध्ये वेगळा महिमा माझ्या मामांचा आहे. या जगाच्या पाठीवर सगळ्यात वेगळा महिमा मामांचा आहे. का? तर जन्मल्यापासून विचित्र वागले. किती विचित्र, किती विचित्र. अहो झाडाच्या शेंड्यावरती चढायचे. लोकांनी म्हणावा रे बाळू झाडाच्या शेंड्यावर चढशील, खाली पडशील, खाली उतर. मामांनी सांगावा रे वेड्या हा माझ्या मंदिराचा शिखर आहे. अहो काट्यावरती झोपायचे. लोकांनी म्हणावा रे बाळू अरे काठी टोचतील तुला. अरे वेड्या मामांनी सांगावा रे वेड्या हीच तर खरी माझी गादी. ही अधिकार माझ्या मामांचा होता. हा अधिकार माझ्या मामांचा होता. पण या जगानं या लोकांनी कोणाला सोडलं नाही बरं. मामांनी जन्मल्यापासून चमत्कार केले. लहानपणी मामांचा जीवलग मित्र गुंडप्पा मेलेला जिवंत केला. मेलेला माणूस सहसा जिवंत होत नाही. ऐकाय धानूरकर, मेलेला माणूस सहसा जिवंत होत नाही. पण मामांचा महिमा सांगायचा आहे, संतांचा महिमा सांगायचा आहे. मामांचा लहानपणीचा मित्र त्याचं नाव होतं गुंडप्पा. तो गुंडप्पा होता गावच्या पंचाचा मुलगा. खेळता 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 धारा तीर्थी पडला. अहो मरण पावला. एक सवंगडी बाळूमामांकडे धावत आला आणि सांगितला रे बाळू तुझा लहानपणीचा जीवलग मित्र गुंडप्पा मरण पावला की र. मामा म्हणले अरे वेड्या तुम्हाला न सांगता जाऊ शकत नाही. काय म्हणले? मला न सांगता जाऊ शकत नाही. माणूस सांगून मरतो का? मला सांगा. मरतो का शिष्टीमाले दादा? सांगून मरतो का? म्हणले मला न सांगता जाऊ शकत नाही. अहो देव फार हुशार आहे. देवानं जन्माची तारीख माहितून दिली, मरणाची तारीख माहितून दिली का? कारण देव फार हुशार आहे. देव म्हणला ह्यांना जर जन्माची तारीख माहितून दिली तरी लोक एवढी वळवळ वळवळ करते ती. हिंना जर मरणाची तारीख माहितून दिली तरी लोक सुखानं मरायची नाहीत. देवाला माहिती आहे. देव फार हुशार आहे. माणूस फार हुशार आहे. पण ऐका, ज्या देवानं या माणसाला बनवलं, तुम्हा आम्हाला बनवलं, ती देव किती हुशार असेल. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सगळा मनी, धन्य तोची विठोबा किंवा देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. देव फार हुशार आहे. देवानं जन्माची तारीख माहितून दिली, मरणाची माहितून दिली का? का माहिती आहे कुणाला? मी आज मरणार आहे, मी उद्या मरणार आहे, परवा मरणार. म्हणजे मरू नका कोणी, तसं माझं मत नाही, पण मरू नका कोणी. पण माहितून दिलं का देवाने? नाही. का? कारण माणसं लय हुशार आहेत. पण ऐका, देव श्रेष्ठ आहे, देव हुशार आहे. देव चतुर देव हुशार आहे, श्रेष्ठ आहे. पण देवापेक्षा काकण बर का होईना. काय म्हणलं मी? महिला मंडळ काकण समजतं ना? काकण बर, हात बर का होईना, बोट भर का होईना, संत श्रेष्ठ आहेत. कसं म्हणता महाराज? ऐका, मुळात देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेतच. कारण देव जर श्रेष्ठ असता तर देवानं संताच्या घरी कामं केली नसती. उच्च नीच काही नेने भगवंत. 18 संत आहेत. तुम्ही कुठलाही संत घ्या, त्या संताच्या घरी देवानं कामं केली. मामांच्या सुद्धा घरी देवानं कामं केली. जगाच्या मालकाने पण रंग परमात्म्याने मामाच्या सुद्धा घरी कामं केली. मी सांगेन पुढं, फक्त लक्ष देऊ नका. विठ्ठल देव फार हुशार आहे. ऐका, संतांपाशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संतांपाशी असते. म्हणाव महाराज एवढं अवघड आम्हाला नाही हो कळत, सोपं करून सांगा. ऐका, संत का कर्तुम अकर्तुम ते शक्ती त्यांच्यापाशी असते. संत कसे असतात? ऐका, संत हे भूतकाळ, भविष्य काळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळावर सत्ता कुणाची? धानोरकर संतांची, मामांची.
संत मेलेल्याला जिवंत करतात. मुखं करोती वाचाल, मेलेल्याला सुद्धा संत जिवंत करतात. मुक्याला बोलवतात, पांगळ्याला चालवतात, ज्याला हात नाही त्याला हात देतात. हो माझ्या मामाने तर निपुत्रिकाला सुद्धा संतान दिलंय. ऐका, संतांपाशी ही सगळी शक्ती असते. ते जे घडून गेलंय भूतकाळात तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे घडलंय ना ते संत सांगतात. जे चालू आहे ते संत सांगतात. आणि जे घडणार आहे पुढं ते सुद्धा संत सांगतात. एखादी वाईट गोष्ट असेल तर त्याला टाळतात. कोण कोण? संत. ऐका, संत होण्याकरता अगोदर संत राहावं लागतं. कसं? संत राहण्याकरता कसं राहावं लागतं? संत. कळती ना माझी भाषा? संत म्हणजे शांत. जो शांत राहिला त्याला संत म्हणावं. संत संत होण्याकरता अगोदर संत राहावं लागतं, मग संत होता येतं. विठ्ठल मामा म्हणले, अरे विड्या, तुम्हाला न सांगता जाऊ शकत नाही. मामा धावत आले. पाहतात तर काय, अहो त्या गुंडप्पाला तेरडीवरती बांधण्यात आलंय. त्याचे आई वडील पुढे रडतात. मामा धावत पुढे आले. मामांनी आपल्या उजव्या पायाचा अंगठा त्या गुंडप्पाच्या मस्तकावरती ठेवला आणि म्हणाले, अरे गुंडप्पा, माझा लहानपणीचा जीवलग मित्र मला न सांगता कस काय निघून गेला. तुला परत यावंच लागल. काय म्हणले? तुला परत यावंच लागेल. मेलेला माणूस परत येत नाही का धानुरकर? मेलेला माणूस परत येत नाही, पण संतांचा अधिकार सांगायचाय. मामाने आकाशाकडे तोंड केला. पंचमहाभूते एकत्र केली, पंचमहाभूते विलीन केली आणि ते यमापासून गेलेला आत्मा माझ्या मामांनी परत आणला आणि ते जीवलग मित्रामध्ये घातला. मुळात मेलेल्याला सुद्धा जिवंत करण्याची ताकद या जगाच्या पाठीवर कुणाची असेल तर संत महात्म्यांची, माझ्या मामांची आहे. बोला 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 मामाच्या नावानं. एवढा अधिक मामांचा आहे. मेलेल्याला सुद्धा जिवंत केलं हो माझ्या मामांनी. म्हणून मी आधी सांगितलं तुमचं गाव पवित्र आहे. तुमच्या गावात कोण आहेत? साक्षात मामा आहेत. खरंच मी तर त्या गावाला पवित्र मानते, ज्या गावाला पुण्यवान मानते की ज्या गावात मामा आहे. कारण मी आता तुमच्या पुढे उभा आहे ना, ती फक्त मामांमुळे उभा आहे. मी जे तुम्हाला सांगते मामांचा जे ती फक्त मामांमुळे सांगते. कारण मी मामांना शब्द दिलता, मामा तुम्ही जर मला वाचवलं तर मी जगात तुमचा उद्धार करीन, जगात मी तुमच्या नावाचा झेंडा लावेन जर तुम्ही मला वाचवलं तर. आणि आज मी तुमच्या सगळ्यांपुढे उभा आहे म्हणजे मेलेला ना मामांनी जिवंत केलंय. समोर ताजं उदाहरण आहे तुमच्या समोर. मेलेल्याला सुद्धा मामांनी जिवंत केलंय हो. अजून कुठला पुरावा सांगू तुम्हाला? मामांचा जिवंत पुरावा तुमच्या समोर आहे. अहो त्या गुंडप्पाला मामांनी जिवंत केलं आणि सांगितलं, आई गुंडप्पा, आता तुला कशाचीच भीती नाही, तुला कशाचीच काळजी नाही, कारण मी तुला जिवंत केलंय. तू माझा मित्र जीवलग आहेस. मग मेलेली माणसं जिवंत करतोय अशी मामांची ख्याती पसरली. आता मला सांगा धानुरकर, एखादी वाईट गोष्ट पसरायला उशीर लागतो का? लागतो का? लागतो का? पण चांगली गोष्ट पसरायला वेळ लागतो का नाही? मग तसंच आता ही विचित्र घटना घडली होती. मग ओढ्याव धुणाऱ्या बायकांची, महिलांची चर्चा चालू झाली. होय ग, तुला माहिती आहे का, तो सुंदराचा मुलगा म्हणे मेलेली माणसं जिवंत करतोय. आणि ती पुरुष मंडळ, तुम्हाला सांगते बरं का, हे महिला मंडळ ओटातल्या ओटात बोलतात. त्यांनाच कळतं फक्त. त्यांना महाभारतातलं वरदान आहे. ऐका, त्यांना महाभारतातलं वरदान आहे. ती ओटातल्या ओटात बोलतात. त्यांनाच बाई कळतं. तुला म्हणून सांगते ना की धानवरला येडा हाणती असताही बघा यांचं. मग यांची चर्चा चालू झाली. होय ग, तुला माहितीये का, ते सुंदराचं पोरग मेलेली माणसं जिवंत करतय. इकडं पुरुष मंडळींची चर्चा सुरू झाली, पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्यांची. होय र, तुला माहितीये का, आणि तुम्हाला सांगू का, हे पारा बसणारे जे असतात का नाही वडाच्या झाडाखाली, हे गावाला फुकटचे CCTV कॅमेरे असतात. कुणाचं काय चाललंय, कुणाच्या घरी पाहुणे होऊन गेली, ह्यांना गावाचं पडलेले असते. MPC UPC पास झालेले असते ते. त्यांची चर्चा सुरू झाली. होय र, तुला माहितीये का, ते सुंदराचा पोरगा म्हणे मायप्पाचा, तो मेलेली माणसं जिवंत करतोय अशी ख्याती पसरली हो माझ्या मामांची. ऐका, मग असं म्हटल्यानंतर आता मला सांगा, कुठल्याही आई वडिलांना मुलाची चिंता असतेच का नाही? तुमचंच उदाहरण घ्या. महिला मंडळात पोराची लय वड असते, लय. अहो ज्या आई वडिलांना पोराची चिंता नाही त्यांना आई वडीलच कसं म्हणावं? ऐका, सुंदरा मातेने विचार केला, आपला बाळू जर असं जगाचं कल्याण करत राहिला तर याचं पुढचं कसं व्हायचं?
असा मायप्पानी आणि सुंदरामातेंनी विचार केला, एकी केली दोघांनी आणि विचार केला आता आपल्या बाळूला चाकरी करायला पाठवलं. त्यावेळेस बाळू मामा फक्त 14 वर्षाचे होते. किती वर्षाचे? अहो मुलगी लग्न होऊन गेली तर आपल्याला रडायला येतं. मग बाळू मामा तर 14 वर्षाचे होते हो. त्या आईच्या जीवाला किती दुःख झालं असेल, किती वाईट वाटलं असेल. तेव्हा सुंदरा मातेला ऐका मग ती सुंदरा माता म्हणली बाळूला चाकरी करायला पाठवायचं का तर हे जग वाईट टपलेलं असतं. हे जग आपण पुढे गेलेले या जगाला भगवत नाही. कारण ऐका चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि भावकीला विरोधक कधी संपलं हितनं नाही. ती महाभारतापासून चालत आलंय. आपण ती परंपरा कशी मोडायची? आपण सहज म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी. कुठं? आजपासून दारात म्हणायचं. त्याशिवाय आपली प्रगती होत नाही. हो हत्ती पुढे चालला का नाही त्याला 10 कुत्री मागं भुकणारी असते ती. किती? 10 कुत्री मागं भुकणारी असते ती. पण हत्ती म्हणतो का ही कुत्री भुकते ती, मी कसं पुढे जाऊ? तसं आपण पुढे जायचं, भुकणाऱ्या कुत्र्यांना मागच ठेवायचं, उलट आपल्या खिशात बिस्कटी ठेवायची आणि त्यांना टाकायची ना आपण पुढे चालायचं. तसं मामांची चर्चा चालू झाली. ऐका गावातल्यांची चर्चा झाली. हा सुंदराचा पोरगा काही साधा सुद्धा दिसत नाही. मग बाळूमामांच्या आई वडिलांनी विचार केला आता याला चाकरी करायला पाठवलं. काय करायचं? पाठवायचं. मग तिथंच बघा बस्तीचे दर्शन, भोजन धाडीला. ऐका तुम्हाला सगळं माहिती आहे, मला वेळेचं बंधन आहे बरं का, मी थोडंसं दावतं घेते. ऐका पण चाकरी करायला गेले परत तिथं ती गोठ्यातलं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. बस्तीचे दर्शन, भोजन थाळीला झाला तिथं प्रकार. परत बाळूमामा घरी आले. घरी आल्यानंतर चमत्कार करणं चालूच होतं. ऐका चमत्कार करणं चालूच होतं. पण बाळूमामा परत गंगूताईच्या तिकडं मामांना राहिला नेल्यानंतर परत तिकडं मामांचा चमत्कार करणं चालूच होतं. परत सुंदरा मातेने विचार केला, परत मायप्पाने विचार केला, ऐका हा आपला बाळू जर असं जगाचं कल्याण करत राहिला तर याचं पुढचं कसं व्हायचं याचं पुढचं. म्हणून बाळू मामांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. काय केलं? लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग एक दिवस सुंदरा माता बसल्या होत्या अशाच वाट्यावरती. कारण मामांचा लग्नाला विरोध होता. मामांचा संसार करायला, प्रपंच करायला, लग्नाला मामांचा विरोध होता. ऐका धानूरकर सुंदरा माता बसल्या होत्या आणि बाळू मामांची बहीण गंगूताई आणि त्या गंगूताईंचा पती कोण? हिरप्पा एक दिवस सासूरवाडीला आले. ऐका पुरुष मंडळ कुठं आले? कुठं? हा सासूरवाडीला आले. आणि आल्यानंतर सुंदरा माता बसल्या होत्या. सुंदरा मातेंना म्हणतात का ग सुंदरा फार टेन्शन मध्ये दिसते. म्हणे हो फार टेन्शन आहे. म्हणे कशाचं टेन्शन आहे? अहो बाळू फार वेड्यासारखं करतोय, झाडावर चढतोय, कळस म्हणतोय, काट्यावर झोपतोय, गादी म्हणतोय, मेलेली माणसं जिवंत करतोय, काही विचित्र बाळू वागतोय हो. मग हिरप्पा म्हणले यावर एक पर्याय आहे. म्हणे काय पर्याय आहे? अहो आपण बाळूला सुधारू शकतो. म्हणे कसं सुधारू शकतो? ऐका बाळूला कुठंतरी गुतवून द्या. काय करा? गुतवून द्या. आता गुतवून द्या म्हणजे कळ नाही महाराज, आम्हाला जरा सोपं करून सांगा. गुतवून द्या म्हणजे बाळूचं मनूचा द्या वाटा नाही एवढी पंचायत झाली त्याची. ऐका म्हणले हिरप्पा म्हणले बाळूचं लग्न करून द्या. बरं लग्न करायचं मान्य झालं पण मुलगी कोण देणार? आता फार बारकावा पाहतात. मी तेव्हाच सांगते बरं. ऐका लय बारकावा पाहतात आता. मग म्हणले लग्न करायचं मान्य पण आपल्या बाळूला मुलगी कोण देणार? मग हिरप्पा म्हणले अहो टेन्शन कसलं घेताय, आपली सत्यवा आहे ना तिच्याशी बाळूचं लग्न करून देऊया. आता बाळू मामांचं लग्न हे त्यांच्या बहिणीच्या मुलीशी झाले. तुम्ही म्हणसाल कसं काय महाराज? तर ऐका तिकडं कर्नाटक प्रांतात चिंचणी मायक्का साईडला अजूनही प्रथा आहे. बहिणीच्या मुलीशी लग्न करण्याची ही प्रथा तेव्हापासूनची आहे. अजून कर्नाटक प्रांतात चालू आहे ही प्रथा. आणि मामांचं लग्न त्यांच्या बहिणीच्या मुलीशी झालंय. हिरप्पा म्हणले दोघांचं लग्न लावून देऊया. म्हणे ठीक आहे. लग्न करायचं मान्य झालं. दुसऱ्या दिवशी परत हिरप्पा घरी निघून गेले. मग बाळू मामांच्या आई बाळू मामांना हाक मारली, ऐक बाळू इकडे ये, माझी एक इच्छा आहे. म्हणे काय इच्छा आहे? ऐक बाळू तुला माझ्यासाठी का होईना पण लग्न करावं लागेल. काय म्हणले? माझ्यासाठी का होईना तुला लग्न करावं लागेल. मामा म्हणले नाही आई, अगं या जगाचा प्रपंच, या जगाचा संसार करायला आलोय मी, मला या भेंड्यात पाडू नको. नाही बाळू तुला माझ्यासाठी का होईना लग्न करावंच लागेल. मग मामा म्हणले ठीक आहे. कारण बाळू मामांनी जीवन जगत असताना आईचा शब्द कधीच मोडला नाही. काय म्हणलं? आईचा शब्द कधीच मोडला नाही. मग निदान ज्याचं नाव बाळू आहे त्यानं तर लक्षात ठेवा विठ्ठल.
ज्याचं नाव बाळ होते ना तर एवढं लक्षात ठेवा. आता कीर्तन झाल्या बघा कुणाचं नाव बाळ होती, गाठा चांगलं कीर्तन झाल्यावर त्यांना. ऐका, सांगितलं चालतंय म्हणले आई मी लग्न करायला तयार आहे, पण ऐक, ज्यानं कुणी हे लग्नाचं खूळ, ज्यानं कुणी हे लग्नाचा विचार, ही लग्नाची संकल्पना तुझ्या डोक्यात घातली ना, त्याच मढ माझ्याच मंडपातून उतल. ठप टाकत चला, त्याच मढ माझ्याच मंडपातून उठेल. काय सांगितलं? त्याच मढ माझ्याच मंडपातून उठल असं मामांनी सांगितलं. लोक म्हणले हे असं कुठं असतं वय, बरं होऊ दे काय व्हायचंय ते, पण आम्ही तुझं लग्न करणार म्हणजे करणारच. परत दुसऱ्या दिवशी बाळू मामांचा आणि सत्यवादेवीचा विवाह ठरवण्यात आला, निर्णय घेतला. आणि जगाचा मालकाचं, जगाच्या राजाचा, आदमापूरच्या राजाचं, माझ्या भगवंताचं लग्न मोठ्या थाटात पार पाडलं. पण लग्न तरी काय ते सामान्य होतं का हो? जगाच्या मालकाचं, माझ्या राजाचं, भगवंताच्या, माझ्या मामांचं लग्न होतं, मोठ्या थाटात पार पडलं. जसं विठ्ठलाचं रुक्मिणी आई साहेबांचं पंढरपूरमध्ये लग्न पार पडतं ना, तसं माझ्या पांडुरंगाचं म्हणजे माझ्या बाळू मामांचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं. आणि लग्न झाल्यानंतर काय घडलं? मामांनी सांगितल्याप्रमाणे काय घडलं धानोरकर? मामांचे सासरे हिरप्पा जेवण करून हात धुण्यासाठी बाजूला गेले. अहो छातीत कळ आली, धारा तीर्थ पडले, मरण पावले. बाळू मामांची आई धावत आले. अरे बाळू, तुला तर मरण माहित होतं की रे? हो आई, मला मरण माहित होतं. सांग बाळू, तुला अजून कुणाकुणाचं मरण माहितीये? अगं आई, मला अख्ख्या जगाचं मरण माहितीये. जगाचं मरण माहिती? सांग बाळू, माझं मरण कधी? आई म्हणते लेकराला, सांग बाळू, माझं मरण कधी आहे? मामा म्हणते अगं आई, ते मी आता सांगत नसतो ग, वेळ आल्यावर सांगतो. अहो जन्मदा त्या आईचं मरण सांगितलं नाही, आपण तर लांबच राहू द्या. विठ्ठल जन्मदा त्या आईचं मरण सांगितलं नाही, आपण तर लांबच राहू द्या. परत बाळूमामांचं लग्न झालं. मामा प्रपंच करू लागले, मामा संसार करू लागले. संसार करत असताना कुळाचाराप्रमाणे, धनगर समाजाच्या रीतीप्रमाणे मामा बकरी राखू लागले. दिसती पांढरान बाळू मामाची मेंढर, दिसती पांढरान बाळू मामाची मेंढर, दिसती पांढरान बाळू मामाची मेंढर. टाळी वाजवा धानोरकर. पांढरान बाळू मामाची मेंढर, या बाई धन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, या बाई धन्याच्या गावात मला बाई दिसती पांढर, दिसती पांढरान बाळू मामाची मेंढर, दिसती पांढरान बाळू मामाची मेंढर, या बाई डोंगर वनात मला बाई दिसती पांढर, डोंगर वनात मला बाई दिसती पांढर, हे दिसती पांढरान बाळू मामाची मेंढर, दिसती पांढरान बाळू मामाची मेंढर, हे दिसती पांढरान बाळू मामाची मेंढर, दिसती पांढरान सर्वांनी मामाची मेंढर, या बाई धानूर गावात आजोबा टाळी वाजवा, या बाई धानूर गावात गमन बाई बाई दिसती पांढर, जगाच्या मालकाचं, दिसती पांढरान बाळू मामाची मेंढर, दिसती पांढरान बाळू मामाची मेंढर, हे बाळू मामा वैद वैद वैद, ओ त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद पैद, बाळू मामा वैद वैद वैद, ओ त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद पैद, रुद्राचा अवतार थोर यो राहतो यात महापुरा, उधळोनी भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा, रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार, दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार. टाळ्या हातवर हा. बाळू मामा वैद वैद वैद, ओ त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद पैद, बाळू मामा
का पैसे पडतात? अहो टाळी वाजवा जावा. टाळी का वाजवायची? ऐका, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, या नाम सप्ताहाला दिलेली देणगी, या भंडारा उत्सवला दिलेली देणगी आणि कीर्तनात बसून मामांच्या नावानं वाजवलेली टाळी आयुष्यात कधी वायाला जात नाही, म्हणून टाळी वाजवायची. इकडे बसलेले सगळ्यांनी टाळी वाजवायची. ऐका, मामा प्रपंच करू लागले, संसार करू लागले. मामांची भक्त मंडळी बकरी राखू लागली. आणि बकरी राखताना काय म्हणायची माहितीये का? ऐका धानोरकर, काय म्हणायची बकरी राखताना? भंडारा कपाळी हाती घोंगडा नगाठी, भंडारा कपाळी हाती घोंगडा नगाठी, टाळी राखितो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखितो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखतो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखतो मेंढर बाळू मामाच्यासाठी. हे भाग्यवान देह तुला मनसाचा मिळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला. हे भाग्यवान देह तुला मनसाचा मिळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, भंडारा कपाळी हाती घोंगडा नकाठी, भंडारा कपाळी हाती घोंगडा नकाठी, राखितो 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 मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखितो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखतो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखतो मेंढर बाळू मामाच्यासाठी, बाळू मामाच्यासाठी, बाळू मामाच्यासाठी. ऐका, मामा प्रपंच करू लागले, संसार करू लागले. पण संसार करत असताना, ऐका धानोरकर, संसार करत असताना, प्रपंच करीत असताना मामा संसारात होते पण संसारात नव्हते. काय म्हटलं मी महिला मंडळ? मामा संसारात होते पण संसारात नव्हते. संत कसे असतात? ऐका, संत देहाने प्रपंचात असतात पण मनाने भगवंत पशी असतात. बरं सोपं सांगू का तुम्हाला? तुम्हाला चिक्कू माहिती आहे? चिक्कू माहितीये का? चिक्कू मोठ्यानं बोला, माहितीये का चिक्कू? म्हणा तेवढंच माहितीये आम्हाला चिक्कू. बरं मला सांगा, ती चिक्कू फोडला का नाही, त्यातनं एक बी लागतो, निघतो बघा, निघतो का नाही? ती बी स्वच्छ असतो का त्याला गाभा लागलेला असतो? त्या बियाप्रमाणे संत या विश्वात राहतात देहाने, पण चित्त असतं भगवंतापाशी. ते प्रपंचाचा डाग सुद्धा लागू देत नाहीत. का? कारण चित्त कुठं असतं? भगवंतापाशी. ना आपलं चित्त संसारात. कुठं? अहो भक्ताच्या चित्तात देवाला जागा आहे, पण आपल्या चित्तात संसाराला जागा आहे. कधी कुठलीही गोष्ट करा चित्तातून करा, परमार्थ करा चित्तातून करा, मामांची सेवा करा चित्तातून करा. महिला मंडळ भाकरी करताना तर विठ्ठल विठ्ठल म्हणा जावा, माझ्या मामांचं नाव घेत जावा, नाहीतर हिचं काय झालं तिचं काय झालं बया. अहो काटली गोष्ट घ्या चित्तातून करा. तुम्हाला सांगू का, एक जण देवपूजा करत होता आणि देवपूजा करताना चित्त सांगते बरं का, जाग्यावर कसं ठेवायचं. ऐका, देवपूजा करताना हातात देव होता, आपला देव चढत होता, पुन्हा कुत्रा आलं, त्यानं देवच कुत्र्याला फेकून हाणला. अहो काय चित्तन काय देवपूजा, चित्त नाही नामी तरी चित्त नाही नामे, चित्त नाही नामे, त्रिविमी संगमी नाना तीर्थभ्रामी, चित्त नाही नामी व्यर्थ, चित्त नाही नामी व्यर्थ, चित्त नाही नामी व्यर्थ, तरित व्यर्थ. त्रिवेणी संगमात स्नान आहे, मुखात भगवंताचं नाम आहे, पण चित्तच जाग्यावर नाही. काय उपयोग हो? म्हणून चित्त नाही नामी तरित व्यर्थ. मामा राहत होते देहाने प्रपंचात, पण चित्त कुठं होतं? भगवंतापाशी. ते प्रपंचाचा डाग सुद्धा लागू देत नव्हते. मग परत बाळू मामांची आईंनी हाक मारली, ए बाळू इकडे ये, माझी अजून एक इच्छा आहे. काय? माझी अजून एक इच्छा आहे. मामा म्हणले, बोल आई तुझी काय इच्छा आहे? कारण मामाने आयुष्यात मी सांगितलं, आईचा शब्द कधीच मोडला जीवन जगत असताना, आईचा शब्द कधीच मोडला. मग मामा म्हणले, बोल आई तुझी काय इच्छा आहे? मामांनी सांगितलं, आईनं सांगितलं मामांना, ऐक बाळू तू प्रपंच करतोय
मला मान्य झालं, तू संसार करतोय मला मान्य झालं, पण ऐक, तू या प्रपंचामध्ये या संसारामध्ये गुरु फडत नाही. आता मला नातवाचं मुख पाहायचंय. काय करायचंय? नातवाचं मुख पाहायचंय. मग बाळू मामा परत म्हणले, अगं आई, जगाचा प्रपंच, जगाचा संसार करायला आलोय का मी? मला नको या फेंद्यात पडू. नाही बाळू, तुला माझी शपथ आहे, तुला माझ्यासाठी का होईना पण हे करावंच लागल. मग परत लग्नाच्या 9 वर्षानंतर सत्याबाई देवी गरोदर राहिल्या. मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते, फक्त लक्ष देऊ नये का. विठ्ठल विठ्ठला 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 सत्यवती देवी गरोदर राहिल्या लग्नाच्या 9 वर्षानंतर. ऐका महिला मंडळ, गरोदर राहिल्या, गर्भामध्ये मूल वाढत होता. 7वा महिना चालू होता, 7वा महिना चालू होता, गर्भामध्ये मूल वाढत होतं. आणि माहेरचा देव आप्पाची वाडीमधील हलसिद्धनाथाची यात्रा जवळ आली होती. आणि गंगूताई सत्य व माता दोघी मिळून यात्रेला निघाल्या. जात असताना मध्यरात्र होती. जाता 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 मामा आडवे गेले. मामा म्हणाले, अगं सत्यवा कुठं निघाली? म्हणले, अगं सत्य म्हणती मामांना, ओहो मी निघाले माहेरच्या देवाला, आप्पाच्या वाडीमध्ये हलसिद्धनाथाला. मामा म्हणतात, अगं सत्यवा, अशीच रात्री अपरात्री घराच्या बाहेर पडशील तर पंचमाभूते तुझ्यावर टपून बसली आहेत, ती कधीही तुझा गर्भहरण करतील ग. सत्यवा माता म्हणली, हे असं कुठं असतं का, असं कुठं असतं का म्हणले. मामा म्हणले, अगं सत्यवा ऐकत जा, ऐकत जा सत्यवा, ऐकत जा. सत्यवा माता म्हणली, ठीक आहे. मग मामांनी गंगूताईच्या सत्यवा मातेच्या कडाला रिंगण आखलं आणि त्या रिंगणात दोघींना बसवलं आणि सांगितलं, मी सांगेपर्यंत या रिंगणाच्या बाहेर निघायचं नाही. मी सांगेपर्यंत या रिंगणाच्या बाहेर कुठलीही अवस्था, कुठलीही परिस्थिती असू दे, या रिंगणाच्या बाहेर निघायचं नाही. ऐक, मला सांगा बाबा, तुम्ही आता इथं कीर्तनात बसलाय, तुम्हाला म्हणलं रात्रभर इथं बसा, बच्चाल का? बच्चाल का? अहो काय म्हणतील तुमचं गुडघं. तसंच गंगूताई सत्यवा मातेला म्हणते, अगं सत्यवा, वयस्कर होत्या गंगूताई हो, म्हणतात, अगं सत्यवा अजून कुठवर बसायचं इथं? बरं 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं, अगं आता 4 वाजले पहाटेच्या, सांग कुठवर बसायचं इथं? चल रिंगणाच्या बाहेर. काय ऐकती ते येड्या बाळूचं? मी म्हणत नाही बरं. गंगूताई म्हणतात, काय ऐकते येड्या बाळूचं? चल रिंगणाच्या बाहेर. जसा सत्यवा मातेने रिंगणाच्या बाहेर पाय टाकला, ऐका, जसा सत्यवा माते रिंगणाच्या बाहेर पाय टाकला तशी पंचमहाभूते एकत्र झाली, पंचमहाभूते विलीन गेली आणि सत्यवा मातेचा असणारा वंश, त्या बाळू मामांचा असणारा वंश, त्या पंचमहाभूतांनी गर्भहरण केलं. बाळू मामा धावत आले, सांगितलं, अगं सत्यवा, तुला सांगितलं होतं ना रिंगणाच्या बाहेर पडू नको, पडली ना रिंगणाच्या बाहेर, केलं ना पंचमहाभूतांनी गर्भहरण. आता ऐक, जो माझं ऐकत नाही त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही. काय म्हणले? जो माझं ऐकत नाही त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही. ऐका धानूरकर, मामांचा शब्द आहे, तिकडे लक्ष देऊ नका. मामांचा शब्द आहे, मामांचं वाक्य ऐका, जो माझ्या विरोधात जाईल, जो माझं ऐकणार नाही त्याच्याशी मला संबंध ठेवायचा. मामांचा शब्द आहे हा, कारण मामांना तुमच्या सेवेची गरज नाही. मामा म्हणतात, ऐका ऐका, तुम्ही जर माझी भक्ती करत असाल आणि तुम्ही भक्ती करून जर मला म्हणचाल की मी या बाळू धनगराची भक्ती करत होतो तरी याने मला काही दिलं नाही, यानं माझं वाटोळं केलं, तर ऐका, मामा सांगतात, याने तू माझी भक्ती नाही केलेली बरी आहे. जो माझ्या मामांच्या विरोधात जातो त्याला मामांची गरज नाही, म्हणून निदान मामांच्या तरी विरोधात कधीच कोणी जायचा प्रयत्न करायचा. कारण मामांचा शब्द ऐका भक्तांनो, जो कोणी माझी सेवा करतोय, जो कोणी माझी भक्ती करतोय, जो कोणी माझी चाकरी करतोय, त्याला बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे. ऐका धानोरकर, त्याला बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे. पण जो माझ्या विरोधात जातोय, जो माझ्या भक्तांच्या विरोधात जातोय, त्याला मात्र हा बाळू धनगर खैराचा इंगळ आहे. हा माझ्या मामांचा शब्द आहे. मामांनी सांगितलं, जो माझा ऐकत नाही त्याच्याशी मला संबंध ठेवायचा, संबंध ठेवायचा. म्हणून बाळू मामांनी स्त्रीचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला आणि अख्ख्या जगाचा संसार आपला संसार मानला. कारण संत हे जगाचं कल्याण करण्यासाठी अवतार घेतात. कशा करता? जगाच्या कल्याणा त्यांच्या विभूती, जगाच्या कल्याणा विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी
कल्याण करण्यासाठी माझा भगवान त्याने अवतार घेतला, जगाचा प्रपंच केला, जगाचा संसार केला. आता ऐका, वेळ भरपूर झालेला आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडंसं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा हरी 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. उडेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. हरी हरी तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग. हे तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझे 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 माझे. मामा माझे मी मामाचा. मामा माझे मामा माझे मी मामाचा. बळमामा माझे बळमामा माझे मी मामाचा. मामा माझे 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 माझे. मामा माझे मी मामाचा. मामा माझे 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 माझे. मामा माझे मी मामाचा. विठोबा रखुमाई, विठोबा हरी 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 विठोबा रखुमाई, विठोबा हरी रखुमाई. हरी विठोबा रखुमाई, विठोबा हरी रखुमाई. विठोबा रखुमाई रखुमाई. मी मगाच्यापासून तुम्हाला सांगते बाबांनो, भजन करा भजन करा भजन करा. एक जण टाळी वाजवत नाही, एक जण भजन करत नाही. का बरं असं? अहो, मामांच्या दरबारात आलाय तुम्ही, इथं आल्यानंतर ऐका, कपाल लावलेला भंडारा, मामांच्या मेंढी माऊलीची केलेली सेवा, कपाल लावलेला भंडारा, मामांचं कीर्तन ऐकलं इथं, मग तुम्ही टाळी वाजवत नाही. अहो, काय वाटत असेल मामांना? अहो, एक दिवस हे धानुरा आत्मापूर झाल्याशिवाय राहणार नाही का? पण तुमची भक्ती तशी पाहिजे. सगळ्यांनी हात वर घ्या, जोरात सगळ्यांनी सगळ्यांनी असं भजन करायचं, असं भजन करायचं. आपला आवाज वेळापूरच्या चौकात ऐकायला गेला पाहिजे. असं भजन करायचं मामांचं, एवढं गोड भजन करायचं. उभा राहिलेले हात वर करा, इकडे बसलेले हात वर करा. सर्वांनी मनापासून जगाच्या मालकाचं पांडुरंग परमात्म्याचं माझ्या मामांचं भजन करायचं बरं का. हे आदमापुरात मामाच्या दरात भक्त नाचतो, आदमापुरात मामाच्या दरात भक्त नाचतो. हे साज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, साज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. टाळी टाळी वाजतो मामाचा छबिना गाजतो. साज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. हे आदमापुरात मामाच्या दरात नाचतो, आदमापुरात मामाच्या दरात भक्त
मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा राजवनी डोंगरात राखतो मेंढर आंधळ्याच्या ताटीचा होतो या धार सर्परूपी फिरतो या सर्परूपी फिरतो या डोंगर वाटा हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा वा धानोरकर, काय भजन केलं हो तुम्ही? मानलं बरं तुम्हाला. अहो या प्रवीण दादांनी आपल्या बाळूमामाला गावामध्ये आणलं 5 वर्षापूर्वी. खरंच या धानूर गावकऱ्यांचं भाग्य, कारण मामांचा शब्द मी सांगितलं आधीपर्यंत, आतापर्यंत सांगते, लक्ष देऊ नका. मामांचा शब्द आहे, मामांचं वाक्य आहे. कारण मला इथं आल्यानंतर काकांनी सांगितलं, पप्पांनी सांगितलं, ऐका आज कीर्तन फक्त बाळूमामाच करायचं. अभंगनाथ महाराजांचा घेतलाय, पण बोलायचं बाळूमामा, कारण ते पण संत होते, हे पण संत आहेत, मग त्यांच्यावर भजन करायचं. खरंच त्यांनी जर बाळूमामांना या गावात आणलं नसतं तर तुमच्या आमच्या जीवनाचं सोनं झालं नसतं बरं. यावर मला एक गीत आठवत आहे. लागली चाहूल मामा उमटलं पाऊल हो, धानोर गावात बर का. लागली चाहूल मामा उमटलं पाऊल व मामा तुम्ही न केलं हो. बाळू मामा या धानूर गावात मामा तुम्ही न केलं हो. तुमच्या येण्यानं मामा तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो.